तुमच्या पोटी जन्माला येणारा 8वा तुमचा काळ आहे ना, मग आम्हाला बंदीखान्यात ठेवा. लेकरू झालं की तुमच्या ताब्यात देत जाऊ म्हणून बंदीखान्यात ठेवले. वसुदेव देवकी. झालं, जमलं आता हे. अरे आता ती वेळच आहे कृष्ण जन्माची. काय वरही वशिला दिसते या भागातल्या लोकांचा. ताठे वर मोबाईल केला असेल त्यांनी. कृष्ण जन्म मजा आहे, एक नाही, आनंद आहे. ठेवा बंदीखानी. झाला पहिला मुलगा नेऊन दिला. कंस म्हणला, वसुदेवा तुम्ही इमानदार आहे कळलं, आता 7 लेकरं होईपर्यंत आणून देऊ नका, पण 8व्याच्या वेळेला आठवणीनं आणल्याशिवाय राहू नका. आणि 6 लेकरं झाले. 6. तेव्हा एका बाबाच्या पोटात दुखायला लागलं. नारायण काय कंसा. बरं, यांचा दोन्ही पार्ट्याकडे सन्मान होत होता. दानवाकडे गेले तरी या बटाटा वडा घ्या, देवाकडे गेले तरी इडली सांबार घ्या. धंदा चहाडी लावायचा, पण पार्ट्या दोन्ही मानत होत्या. आता तुम्ही काही करा, आम्ही बरोबर करणार आहे, कारण वातावरण आम्हाला अनुकूल आहे कृष्ण जन्माचं. बस, हा विक्षेप नाही, आनंद आहे. आता जमलं आता विघ्ने बाबा. अरे 6 लेकरं झाले, एकही मारलं नाही कंसा. म्हणला 8व्यापासून माझं मरण आहे. अरे देवाचं गणितच वेगळं आहे भाऊ. त्यांच्या राजकारणातल्या प्रचाराला मीच असतो. ते 8 होऊ देतील आणि इकडनं मोज म्हणतील तुला. 8व्याला पहिलं म्हणतील ना, पहिल्याला 8वं. तेव्हा पहिलं तर्ण बांड 25 वर्ष तुझ्या बापानं मरल का? मग काय करू? आताच्या आता जा. झालं. सगळी प्रमाण मलाही पाठ आहे, पण प्रमाण म्हटलं तर हे 3-4 मिनिटात उरकायचं आहे ना. बस झालं, 2-3 घेतले तुमचे. विठ्ठल विठ्ठल. वधी बाळकासी ठेवू नको, पुण्य सारावया. आपल्याला लेखी परीक्षा द्याव्या लागल्या, अभंग ओव्या हे. आता नुसते टिपणं पाठ चालू आहे. आम्हाला कोणतंही कीर्तन सांगा, आम्ही ते पाठांतर सगळे तडजोड नाही. ठीक आहे, प्रमाण ठीक आहे, पण आता वेळ किती काय याचाही विचार करा ना. 5च मिनिट राहिले ना. मग वधी बाळकासी ठेवू नको, पुण्य सारावया भेटे देव ऋषी. वधी बाळकासी ठेवू नको. 6 मारित दुराचारी. 7वा जो गर्भ योग मायानेत, तो रोहिणी उदरी नेऊणी घातला. न कळे कोण देवाशिवाय हे कोणाला माहिती नाही. आणि 8व्याच्या वेळेला सूर्यन कंसाचे हृदय चढत असे. आता कंस घाबरला. त्याला कुठेही आता फक्त कृष्णच दिसत होता. झोपताना कृष्ण, जेवताना कृष्ण. ते भाजीतलं जिरं असते का नाही, ते काळं, ते जिरं दिसत नव्हतं कंसाला, कृष्ण दिसायचा. रात्री 12ला ताई कंस घाबरून उठायचा आणि जोरात वरडायचा, आला आला मज माराव. ती वेळ आली. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वसुनाम तिथी बुधवार असे सुख सांगत असे. परीक्षिते राजा परीक्षिते. बुधवार दिवस, वसुनाम तिथी, वर्षा ऋतू, कृष्ण पक्ष, रोहिणी नक्षत्र. 2 प्रहर रात्र. जमलं आता जमलं. 2 प्रहर रात्र होती ताई. बरोबर रात्रीचे मध्ये, कारण रामानं दुपार निवडली आणि या बाबानं मध्ये रात्र निवडली. का? 2 वेळा माणसाला त्रास आहे, दुपारी जेवणाचा आणि रात्री कामाचा. हे लक्षात घ्या. भगवान राम जी म्हणाले, अगर दोपहर को भूख सताते तो मेरा सुमरण करो. आंधणी घातल्या हरळे होय अमृताचे तांदुळे, जरी भूकेची राखे वे जगन्नाथू. दोपहर को मेरा सुमरण करो. राम जी बोले. कृष्ण जी बोले, अगर रात को 12 बजे काम सताएगा
तो मेरा चिंतन करो, मैं आपको निष्काम बना दूंगा. निष्काम बस म्हणून वेळ निवडली. 2 प्रहर रात्र. मंद मंद मेघ. बरोबर जमला आता. विजांचा कडकडाट होता, मेघ गर्जना होती, मंद मंद पाऊस. सोसाट्याचा वारा नव्हता, पाऊस मंद मंद पडत होता. यमुना तिला पूर होता. बस त्याच वेळेला बरोबर वेळ साधली. दैदिप्यमान स्वरूप पाहलन वसुदेवानं कडकडून मिठी मारली. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. इथे बापाचं प्रेम कळतं. आईनं सांगितलं लपवा लपवा जगजेठी, पण बापाला प्रश्न पडला. ते कुल्प गळाली. कृष्णाला टोपल्यात घेतलं. सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, विजाचा कडकडाट, यमुनेला पूर. तरी गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गेला आणि कृष्णजीला गोकुळात सुरक्षित ठेवून पुन्हा सेंट्रल जेलमध्ये तांबडं फुटायच्या आधी पप्पा वापस आला. बापाचं प्रेम. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडे नंद पाटलाची बहीण सुनंदा, तिचं नाव सुनंदा. सूर्योदयाची वेळ. नंद पाटील गायीची सेवा करायला गेले होते आणि सुनंदा बहिणीनं बघितलं वहिनीला बाळ झालं, तशीच पळत गेली. नंद भैया, नंद भैया. क्या हुआ सुनंदा? आपको लाला भय है. अरे जाओ गोकुल वासियों को कहो कि आज खुशी मनावो. मग सुनंदा बहीण गावात येऊन सांगू लागली, गोकुलवासियो, मेरे नंद भैया को लाला भय है, खुशी मनावो. हे गोकुळवासियांनी ऐकल्यानंतर मथुरेत प्रगट झाला. गोकुळात प्रगट भयो भगवान, गोकुलमो प्रगट भयो भगवान. नंद के घर में 9 बाजे. ज्ञानेश्वर माऊली भजन जय विठ्ठल होईलच, पण त्याच्या आधी ताई 2 मिनिट हात वर करा. ते पंढरपूर झालं मगाशी, आता गोवर्धन, गोकुळ. सर्वांनी म्हणायचं आहे टाळी वाजून. नंद घर या नंद भयो जय कन्हैया. त्यांना म्हणू द्या. नंद घर या नंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की हो, जय कन्हैया लाल की हो, जय कन्हैया लाल की हो, जय कन्हैया लाल की हो. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की हो. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दिनो घोड़ा दिन और दिनो पालकी. हाथी दिनो घोड़ा दिन और दिनो पालकी. नंद घरा नंद भयो जय कन्हैया बच्चन को लड्डू पेडा, बूढ़न को लापसी. मी होतो म्हणून सांगतो. ते लहान लेकरं यायचे, त्यांना लाडून पेडा द्यायचे नंद पाटील, पोरं खुश. पण बिगर दाताचे म्हातारे यायचे, ते वापसी जावडे म्हणून लापसी केली होती. बच्चन को लड्डू पेडा, बूढ़न को लापसी. हाथी दियो घोड़े दियो और दियो पालकी. नंद घर या नंद भयो जय कन्हैया लाल की. ज्ञानेश्वर जय जय जय
कृष्ण भगवान संत भगवान बाबा की पहिलं कार्य आहे साधूनाम परित्राणाय, दुसरं दुष्कृताम विनाशाय, आणि मग तिसरा आहे धर्म संस्थापनार्थाय. धर्म हा पदार्थ नसतो बरं का, तो धर्मीच्या आश्रयाने आहे, गुण गुणीच्या आश्रयाने आहे, कर्म कर्मीच्या आश्रयाने आहे, सुगंध फुलाच्या आश्रयाने आहे. ही सावयव पदार्थ नाही. सुगंध नाहीतर रोडच्या अलीकडे एक वारकरी उभा होता आणि पलीकडे 50 फुटाचा रोड, त्याच्या पलीकडे हॉटेल, भजी तळणं चाललेली होती, सुगंध सुटला होता आणि 50 फुटावर रोडच्या अलीकडचा वारकरी वास घेत होता जवळजवळ अर्धा तास. हॉटेलवाल्याचं लक्ष गेलं, त्यानं असं केलं, वारकऱ्याला वाटलं भजी देतोय आपल्याला, गेलं पलीकडे हॉटेलच्या बाकड्यावर जाऊन बसलं. अर्धा तास पाहतोय मी तुम्हाला, आमच्या भज्याचा वास घेतला तुम्ही अर्धा तास. हो, 100 रुपये काढा. अरे मी 50 फूट पलीकडे रोडच्या, नाही वासाचं बिल 100 रुपये, भज्याच्या वासाचं 100 रुपये बिल, पलीकडे होतो. पहिले पैसे काढा. वारकरी कीर्तन ऐकलेला होता. ठीक आहे, मी एवढ्या गिरायकाच्या समोर पैसे देत नाही, आत चला. हॉटेल मालकाला आत नेलं. गोदरेजच्या कपाटाच्या पुढे टेबल होता, वारकऱ्यानं तिथं नोट ठेवली 100ची. त्याला आरसा होता. बिल कशाचं आहे मालक, भज्याचं का वासाचं? वासाचं. आतली नोट घ्या. म्हणलं जाय भाऊ विठ्ठल. सावयव पदार्थ नाही, आश्रित आहे. जर कोणी म्हणलं आजचे महाराज लई नाजूक आहे, त्यांना फुलाचा हार सहन होत नाही, सुगंधाचा करा. शक्य नाही. सुमनाचा परिमळू गुंफिता नये, मलयानीयसी तळू पालविये नये गाळू. सुमनाचा परिमळू गुंफिता नये. सुगंध फुलाच्या आश्रयाने, कर्म कर्मीच्या आश्रयाने, धर्म धर्मीच्या आश्रयाने. म्हणून पहिला शब्द आहे परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम. पहिलं कार्य जर असेल तर साधूचं रक्षण, दुर्जनाचा नाश, मग धर्माची संस्थापना आपोआप होते. हे नसल पटत. तुमचा बालमित्र अमेरिकेला, कल्पना करा, कल्पनेला काय खर्च आहे, ते लेकरू घ्या कोणाचं तरी असेल तर, कोणी त्याची आई असेलच ना, तुमचंच आहे का? हो, पण ते काय विक्षेप होतो ना. एवढा लाखो समाज बसलाय आपलं. हां, आता ते वय आहे त्याचं, त्याच्यावर रागावू नका, ते असतंय तसं, फक्त सांभाळा, कारण ते एवढा समाज श्रवणाला आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. तुमचा मित्र मुंबईला आहे, तुम्ही एकाच वर्गात शिकला बरं का विघ्ने महाराज. तो मुंबईला नाही, अमेरिकेला मोठा अधिकारी झाला. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढाचा पेसर. शेवटी त्याची आई आजारी पडली. लोकांनी फोन केला, अरे आई आजारी पडली, सारखं तुझं नाव घेते बाबा, भेटीला आहे. तो आय एम बिजी म्हणत होता, मेली माय. मग लोकांनी म्हटलं आई मरण पावली. म्हणले काय, अंत्ययात्रा काढून घ्या, खर्च पाठवून देतो. हे बैमान, खर्च पाठवतो अमेरिकेहून. 1 वर्षांनी बाप मेला तरी आला नाही. पुन्हा 5-6 वर्षाचा काळ गेला, वाड्याला कुलूप लागलं, 100 एकर जमीन पडीक आहे. त्याचा जो बालमित्र होता त्यानं त्याला मोबाईल केला, तुझी आई मरण पावली, आला नाही, तुझा बाप मेला तरी आला नाही,
आता माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला आहे. आता जर आला नाही तर तुझा माझा संबंध संपला. आदल्याच दिवशी आला. 1 तारीख उद्याची होती, पण सगळे गाव त्याच्यावर तुटून पडलेले का बैमानं. आई मेली, पाय घासून घासून तुझं नाव घेऊन तरी आला नाही, नंतर बाप मेला तरी आला नाही. 100 एकर जमीन पडीक आहे, अर्ध्या एकरात वाडा त्याला कुलूप आहे. म्हणलं चुकलं माझं. आणि तो जेव्हा वाड्याच्या दारापुढे आला, सर 7 वर्षे झाले होते वाड्याला कुलूप गंजलेलं होतं, येड्या बाबळी वाढल्या होत्या, गाजर गवत. आणि मग वाड्याच्या दारात येऊन ढसा रडू लागला. भूतकाळ आठवला. इथं माझी माय आणि बाप मला घेऊन फिरवायचे, खेळवायचे, आम्ही बालमित्र इथं खेळायचो. भूतकाळ आठवला, रडायला लागला. श्रीमंत होता. त्यानं 200 कामगार सांगितले ऑइल पेंटवाल्यापासून. पार एका दिवसात वाडा चकचकीत केला. माझा दृष्टांत संपला. माझा प्रश्न आहे, तो अमेरिकेहून आला, वाड्यातला कचरा काढायला आला का? उत्तर आहे, त्याच्या मित्राच्या प्रेमासाठी आला. मित्राच्या प्रेमासाठी आला, पण आलाच आहे ना, मग कचराही काढून गेला. तसा भगवान पहिला साधूसाठी येतो, आलाच आहे ना, मग दुर्जन रूपी कचरा काढून जातो. म्हणून साधूना. बरं ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. भगवान म्हणतो मी साधूसाठी अवतार घेतो, मला पौराणिक संबंध आहे, आज कृष्ण जन्म करायचा आहे बरं का विघ्ने बाबा. त्यामुळे आता चाकोरीच्या बाहेर जाता येणार नाही. बरोबर करू, नाही तर दररोजही जात नाही म्हणा. आम्हासाठी अवतार. आणि मग मत्स्य कुर्मा आदी शुकर, हे मत्स्य कच्छ त्याला कुर्म म्हणतात, वराह. थोडंसं बारीक चिंतन करा. आता घड्याळ झपाट्यानं चाललं, थोडं काही समृद्धीनेही प्रवास करू आपण, काही काळजी नाही. बाबा केवढं स्वरूप आलं हे, दृष्ट लागेल असं. नावही सुंदर आहे, गोवर्धनगड. आता मंदिर झालं का पूर्ण? चालू आहे. त्यांच्या घरी जेवून आलो मी, ते बांधकाम करतात. गोवर्धन या नावामध्ये सगळा अर्थ सामावलेला आहे. हे नीट आहे का? कीर्तन विसरला तरी चालेल. गोवर्धन उचलायची ताकद एकट्या भगवान कृष्णाच्या करांगुळीत होती, पण एकट्यानं उचलला नाही, आपले गोपाळ गोळा केले. हे लक्षात ठेवा. हे जे गोपाळ आले ना सगळे गोवर्धनावर, नंतर एकटा श्रीकृष्ण गोवर्धन उचलू शकत होता, पण नाही. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, अरे काठ्या लावा, काठ्या. घामाघूम होईपर्यंत सानप बाबा काठ्या लावल्या गोपाळाने, आणि किसनरावनं करांगोळी लावली. उचलला गोवर्धन, उचलला. तसं जास्त मोठी देणगी देणारा परिसरातला असेल त्याला या भागातला कृष्ण समजू आपण. काही परिस्थितीनं गरीब असेल, शांतता ठेवा. हा जमलं. 2 शेळ्या, थोडंसं प्रेमाचं असतं, 2 शेळ्या चारत असेल, गाठीचं धोत्र, जर्मनच्या ताटात शिळीपाकी भाकरी खात असेल, मोडक्या झोपड्यात राहत असेल ना, त्यानेही आपल्या कमाईतले 1100 रुपये इथं आणून दिले असेल, त्याला या भागातला गोपाळ समजा. हे सगळे परिसरातले गोपाळ आणि कृष्ण एकत्रित आले म्हणून दृष्ट लागेल असं कार्य या ठिकाणी. आपण जाऊ सगळे, तिकडेच निघालो. तिकडेच चाललो आपण, दररोज तिकडेच चाललो. मरण ही समुद्र आहे, जन्म हा पहाड आहे, जीवन ही नदी आहे,
आयुष्य, पाणी, या 4 गोष्टी लक्षात ठेवा. आणि ते चाललेलं आहे. आयुष्य जात आहे पहा, गेली ऐसी घडी पुन्हा नये. आजचा दिवस उद्या नाही, आपण तिकडेच चाललो, जायचंच आहे. पण प्रपंचाचं कितीही करा, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळाचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल, याची शाश्वती नाही. पुढं सरकायचं आहे का? पण जागाच नाही. पण थांबा थांबा, करतो प्रयत्न. मावशी मावशी मावशी, थांबा थांबा थांबा, तुम्ही बसा, बरोबर करतो. एवढंच एक क्षत्र आहे जे विनंतीला मान देतं. 2 मिनिट जाऊ द्या आपले. मावशी थोडंसं सरका माझ्याकडे, थोडंसं. शाबास शाबास. आई बहिणी त्या आपल्याच माय बहिणी आहे ज्या बाहेर उभ्या आहे. शाबास, धन्यवाद. तुम्ही आता तिकडे पाहू नका, तुम्ही थोडं सरका पुढे. पुरुष मंडळी थोडी सरका पुढे. शाबास, सरका. यनग नाही येते ते, तुम्ही फक्त पुढे. असं, हा, शाबास. सरका, लवकर सरका. वेळ चालली आपली, मागं नका पाहू. इकडे पुढे सरका पुढे. जाऊ द्या 2 मिनिट. सरका पुढे सरका. हा, जमला आता. सरका थोडंसं. आधीच जागा न ठेवता बसलेले आहे, मलाही कल्पना आहे. थोडंसं जागा नसली तरी असं डावीकडे उजवीकडे हललं तरी मला वाटेल माझ्या ऑर्डरचं पालन केलं. सरका. बोल नका. शाबास. विघ्ने बाबा पुढे सावध राहा बरं, जागा खूप लागणार आहे पुढे. जसं आता तिकडे आमचे शास्त्रीजीचा भगवानगड, तिकडचे सगळे गड, तसा इकडचाही हा गडच आहे ना. मजा आहे. हा, असं त्यांचं आहे लक्ष. विठ्ठल एवढंच एक कार्य आपल्या जीवनात आपण सगळे जाऊ. पण इथे चंद्र सूर्य असेपर्यंत भाविक नतमस्तक होईल, हयात पिढीचं नाव घेईल की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि मला खात्री आहे तुम्ही गोवर्धनाला जर 10,000 रुपयाची देणगी दिली तर माझा भगवान कृष्ण एकाच वर्षात तुम्हाला 10 पट वापस केल्याशिवाय राहणार नाही. पदर फाटेपर्यंत देतो. म्हणून नोहे एकल्याचा खेळ. आता म्हणण्याचा उद्देश कळला तुम्हाला की सढळ हाताने या गोवर्धन गडावरती आपण सर्वांनी सहकार्य करा. भगवंत तुमच्याकडून करून घेणार आहे. पुन्हा आता आलं वगाड म्हणून सांगतोच बरं का जापे सर. गेवराईला 50 वर्ष सप्ताहाला पूर्ण होतात. सुवर्ण महोत्सव जमला आता. हा 3रा टप्पा आहे. पहिला तपपूर्ती, 2रा रौप्य, 3रा सुवर्ण, 4था अमृत आणि 5वा शताब्दी. असे जे 5 टप्पे आहे. आणि कोण्या ब्राह्मणाकडे जाऊ नका, मी सांगतो ते गणित करा. 12 वर्षे झाले की तपपूर्ती. पण रौप्य करायचं असेल तर 2 तपामध्ये 1 मिळवायचा असतो, मग रौप्य. सुवर्ण करायचं असेल तर 4 तपामध्ये 2 मिळवायचे, मग सुवर्ण. अमृत करायचं असेल तर 6 तपात 3 मिळवावे लागतात, तर अमृत महोत्सव होतो. आणि शताब्दी महोत्सव करायच्या वेळेला 8 तपामध्ये 4 मिळवायचे. घरी गेल्यावर गणित करा. पहिला 12 वर्षात तपपूर्ती, हे गेवराईसाठी सांगतो हा. मग 2 तप अधिक 1, 12 दुणे 24 ने 1 25 झाले की रौप्य. मग 4 तप अधिक 2, 12 चौक 48 आणि 2 मिळवायचे, मग होतो सुवर्ण. 6 तप झाल्यावर 3 मिळवायचे, 12 सकम 72 अधिक 3 मग 75, हा अमृत होतो.
आणि 8 तप पूर्ण झाले की 12 8 96 4 मिळवून करायचा तो शताब्दी. त्यापैकी 3रा टप्पा गेवराईच्या लोकांनी गाठला. सुवर्ण महोत्सव मे मध्ये आहे आणि विशेष केंद्रे बाबांनी माझीच रामकथा त्याच्यात ठेवली हा ना. 4 मेला सुरुवात होईल, 10 मेला अक्षय तृतीया आहे आणि 11ला काला होईल. म्हणून गेवराईच्या ग्रामस्थांच्या वतीनं आजपासूनच श्रवणाचं निमंत्रण देतो. येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यानं करायची. विठ्ठल आता अभंगाकडे पाहू. हे गरजेचंच होतं. आम्हासाठी अवतार मत्स्य इथून सुरुवात आहे. आता थोडा विचार. चापे सर, पहिला मत्स्य शब्द आहे, नंतर कत्स्य आहे, नंतर वरा आहे, मग नरसिंह आहे, मग वामन आहे, मग परशुराम आहे, मग श्रीराम आहे, मग कृष्ण आहे, मग बौद्ध, नंतर कलंकी. ही सुधारणा म्हणजे आपल्या लक्षात येईल. मत्स्य अवतार कशासाठी झालं हे सगळ्यांना माहिती आहे, पण मासा कायम पाण्यात असतो, कायम पाण्यात असतो. पहिला मत्स्य अवतार आहे. मग थोडी सुधारणा झाली, कासवाचा अवतार. आता कासव जास्त वेळ पाणी कमी वेळ जमीन, जरा आपल्याकडे यायला लागला देव. आता हे नीट ऐका. मग 3ऱ्या अवतारामध्ये वराह. आता वराह जास्त वेळ जमीन कमी वेळ पाणी, पूर्ण वेळ पाणी मासा, जास्त वेळ पाणी कमी वेळ जमीन कासव, जास्त वेळ जमीन कमी वेळ पाणी वराह. इथपर्यंत आलो आपण. मग नरसिंह, तोंड वाघाचं आणि खाली माणसाचं, अजून पूर्ण माणूस नाही. मग एवढासा झाला तो वामन. परशुराम, पण जवळ जाण्याची हिंमत नाही, कायम परशु, हातातनं तांबडे डोळे. मग झाला श्रीराम, पण पोझिशनवर बाबा. धनुष्याला बाण, खांद्यात धनुष्य, भात्यामध्ये बाण, वैरी कुठून येईल सांगता येत नाही, नेहमी तयारीत. पुन्हा सुधारणा झाली. राम अवतारात पायाला पाय लागू दिला नाही, 2 फुटाचं अंतर होतं. कृष्ण अवतारात सुधारणा केली, पाय जवळ घेतला पण वाकडाच धरला. हे लक्षात ठेवा. अजून हे लक्षात आलं. मत्स्य, कत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, पायात अंतर आहे. किसनरावनं पाय जवळ घेतला पण वाकडा. देवडा चरणी बा जमला, वाजवितो वेणू गोपिकारा म्हणून स्वामी माझा. आणि ते कृष्णराव जेव्हा पंढरपूरला आले, पुंडलिकरायानं सांगितलं हे मागचं चालणार नाही, आता मागं पुढं पाय न असं तसं. मग सारखे ठेवा. विटेवरी जाची पाऊली समान, विटेवरी जाची पाऊली समान, विटेवरी जाची पाऊली एकदान सुरदान, एकदान सुरदान, एकदान सुरदान. पुढे बौद्ध, नंतर कलंकी ठरलेलं आहे. आम्हासाठी म्हणून आदी शब्दाने मत्स्य कुर्मादी सुकर, हे बाकी सगळे घ्यायचे. आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर. हो, पण तुमच्यासाठी अवतार घेण्याचं कारण काय? कारण भक्तावर त्याचं असणारं प्रेम.